चला नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. चला आज आपण आलो आहे, मी पुन्हा परिचय करून देऊ इच्छित नाही. तर आज आपण आलो आहे आपल्या वर्ग 7 विषय विज्ञान याच्या दुसऱ्या पाठाकडे. त्याचं नाव आहे प्लांट्स अँड देअर स्ट्रक्चर. तर याला आपण मराठीमध्ये काय म्हणणार? वनस्पती आणि त्यांची रचना या पाठाचं नाव आहे. आणि आज या पाठाला सुरुवात करूया आपण. आपला पाठ क्रमांक झालेला होता, खूप वेळ मिळाला आज, त्याच्यामुळे आज मी पुन्हा तुम्हाला या पाठाला सुरुवात करतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती हे आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्यासाठी ती नवीन गोष्ट नाही. आपण वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती पाहतो, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स पाहतो आणि त्यांची रचना, प्रत्येक झाडाची रचना ही वेगळ्या पद्धतीची आहे हे पण आपण पाहतो. प्रत्येक झाडाला वेगळी फळे, वेगळी प्रकारची पाने आणि वेगळ्या प्रकारचा त्यांचा आकार, त्यांची उंची, ह्या सर्व गोष्टी आपण पहिल्या पाठामध्ये बघितलेल्या होत्या आणि सहावीत पण बघितलेल्या होत्या. तर प्लांट्स आणि त्यांची रचना आपण ह्या पाठाला सुरुवात करणार आहोत. सर्वात प्रथम आपण जे आहे प्लांट्स तयार कसं होतं ते आपण पाहूया. तर प्लांट्स तयार होण्यासाठी प्लांट्सचे प्रकार भरपूर आहेत, ते आपण बघितलेले आहे आणि पुढे पण अजून पाहणार आहोत. तर जी वनस्पती आहे त्याची रचना जी आहे ती एका बी पासून होते. ठीक आहे, आपण एक सीड घेतलेला आहे, असं समजा हा डायकॉट सीड आहे. ठीक आहे, आपण त्याचं पहिले उदाहरण घेऊ. तर काय होतं की एक भाग जो आहे तो जमिनीच्या दिशेने वाढतो आणि याच पद्धतीने समजा जर आपण बघितलं तर एक भाग जो आहे तो जमिनीच्या वरच्या दिशेने वाढतो. तर या पद्धतीने काय होतं, आपल्याला एका बीची रचना, आता हा जमिनीच्या आतमध्ये आहे असं तुम्ही समजा, तर या पद्धतीने. आणि याचं जो पूर्ण स्ट्रक्चर आहे हा डायकॉट आहे. हा कोणता बी आहे? डायकॉट. द्विबीज, द्विदल बीज. आणि याच्यामध्ये या पद्धतीने आता सीड जर्मिनेशन हा जो एक भाग आहे तो सीड जर्मिनेशन म्हणजे काय? सीड म्हणजे काय? बीज आणि अंकुरणे. याची मी छान एक सुंदर आकृती काढलेली होती वर्ग 6 च्या जवळ मागच्या वर्षी आणि खूप रंगीत करून काढलेली होती, ते तुम्हाला पाठवणार आहे. ठीक आहे, तर सीड जर्मिनेशन कोणत्या पद्धतीने होते, बीजांकुरण होते, ते तुम्हाला डायग्राम मधून कळून जाईल. एक एक गोष्टी मी समजा जर डिटेलमध्ये समजा जर हा घ्यायला गेलो तर आज अर्धा एक तास आपला इथेच आहे. तर सिंपल कॉन्सेप्ट समजून घ्या की जे द्विदल बीज आहे त्यांच्यामध्ये जे आहे सीड जर्मिनेशन हे दोन प्रकारचे होत असते. काही जे बीज असतात ते जमिनीच्या आतमध्ये त्यांना अंकुर येतात, एक भाग वरती जातं. ठीक आहे, ह्याला आपण काय म्हणतो? रॅडिकल. आणि हा काय आहे? प्लुमूल. रॅडिकल आणि प्लुमूल हे या भागामध्ये, दोन भागामध्ये विभाग होतात. त्याचं बघा एका वेगवेगळे उदाहरण आपल्याला याची घेता येतील. जसं ग्राम असतो म्हणजे ज्याला आपण हरभरा म्हणतो, हरभरा, असे डायकॉटचे विविध उदाहरण आपल्याला घेता येईल. त्याच्यानंतर जे आहे जे तुम्ही तूर म्हणता, तुवल डाळ जी असते, जी तूर असते, तुरीची डाळ. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा तुम्ही घेऊ शकता पीनट्स. तिसरं उदाहरण पीनट्स म्हणजे जे शेंगदाणे असतात ते. असे अनेक उदाहरण आहेत. ज्या ज्या बियांचे, माझ्या गोष्टीकडे लक्ष द्या, ज्या ज्या बियांचे दोन भाग होतात त्यांना डायकॉट असं म्हणतात. म्हणजे डायकॉट सीड असं म्हणतात. द्विदल बीज, डायकॉटिडॉट असा शब्द आहे. कोणता शब्द आहे? डायकॉट. द्विदल बीज. तर याच्यामध्ये बघा प्लुमूल काय होतं की एक प्लुमूलची जी वाढ होते ती कोणत्या दिशेने होते? जमिनीच्या वरच्या दिशेने त्याची वाढ होत असते. आणि इकडे काय होत असते की याला मुळं येत असतात. ठीक आहे, आता आपण रूटचे पण प्रकार शिकणार आहोत पुढे, पण या पद्धतीने हा जमिनीच्या आतमध्ये जात असतो. असं बारीक बारीक, एवढे मोठे नाही पण बारीक समजा, त्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने आता याच्यामध्ये पूर्वीपासूनच काय असते? सीड असते. आणि मग त्या मातीच्या कॉन्टॅक्टमध्ये, माती कशी पाहिजे याला, जी सॉईल पाहिजे ती कशी पाहिजे? मॉइस्ट पाहिजे. मॉइस्ट म्हणजे ओली पाहिजे. तर अशा पद्धतीने काय तुम्हाला हा जो आहे प्लांट्सची निर्मिती आहे ती होत असते. आता एक दुसरा प्रकार जो आहे ते तर झाला जमिनीच्या आतमध्ये आहोत. पण कधी कधी तुम्ही बघितलं असेल
की जो हरभरा वगैरे जो आहे तुम्ही पाहिलं असेल, हरभरा आहे, पीनट्स आहे किंवा मग तूर आहे, हा जो प्रकार आहे हा दुसरा प्रकार. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर तुम्ही एक बघितलं असेल, त्याचं उदाहरण आहे जे चिंच असते, चिंच, कॅमेरिन. चिंचेचे जे बीज असते ते तुम्ही समजा जर आवर्जून कधी समजा जर बघितलं तर तुम्हाला असं दिसून येते बघा की ते बीज वर जाते आणि त्याच्यातून मग आणि हे जो भाग आहे जमिनीत राहतो. ठीक आहे, हे या पद्धतीचं पण म्हणजे जसं जसं मग इथून पानं येतात, छोटी छोटी इथून पानं निघतात आणि या पद्धतीचं पण एक बीजांवर एक म्हणजे जसं बघा की जमिनीच्या आतमध्ये जाऊन प्लूमूल आणि रेडिकल तयार होतात आणि दुसरं म्हणजे काय की जो बीज असतो तो थोडा वाढतो वर आणि त्याच्यासोबत जातो तिथून पानं निघतात. म्हणजे जी पानं असतात, जी लिव्ज असतात, लिव्ज जे आहे ते तुम्हाला कुठून निघताना दिसतात त्या बीजांमधून. तर हा एक प्रकार आहे. ठीक आहे, तर त्याची तुम्हाला डायग्राम सविस्तर व्यवस्थित काढलेली आहे, मी तुम्हाला पाठवतो. ठीक आहे, तर हे झालं आपला त्या बीजांमधून. त्याच्यामध्ये प्लूमूल आणि रेडिकल, त्याला आपण फॉर्मेशन ऑफ रूट असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याला नाव आहे फॉर्मेशन ऑफ रूट. फॉर्मेशन म्हणजे मुळांची निर्मिती कशी, फॉर्मेशन ऑफ रूट. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे, ते मी आता पुस्तक वाचून सांगणार नाही कारण की पुस्तक वाचून सांगायला तर व्हिडिओ खूप लांब झाले. तर पार्ट दॅट गोज फ्रॉम इनसाइड सीड टुवर्ड्स द सॉइल, म्हणजे जमिनीच्या दिशेने जो वाढतो त्याला रेडिकल असं म्हणतात, टुवर्ड द सॉइल. या जमिनीच्या आत इथून इथे या पद्धतीने म्हणजे जमिनीच्या आत जो असतो रेडिकल, जमिनीच्या वर वाढतो. द रूट दॅट फॉर्म्स द रेडिकल गोज इन टू द ग्राउंड, द रूट इज थिक नियर द ग्राउंड. आणि हा इथे काय असतो, जाड असतो, थिक असतो. बघा हे तुम्ही वाचा. आता त्याच्यानंतर रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. आता मुळांचे प्रकार, आता हा तुम्हाला कळलं असेल तर आता मी मुळांचे प्रकार काढते. तिथे बघा या बाजूला दिसतंय का, थोडा हा दिसते. ठीक आहे, तर बघा इथे रूटचे प्रकार काढतो मी. रूटचा प्रकार एक प्रकार काढतोय बघा, ही या पद्धतीने ही डायग्राम कशी असू शकतात असं तसं जरुरी नाही. तर हा एक मुळाचा प्रकार आहे, एक रूट आहे. याला आपण एक टाईप म्हणतो, याचा प्रकार आहे टॅप रूट. मुळांच्या प्रकारामधील एक प्रकार टॅप रूट. आणि त्या दिवशी बघा आपण पहिल्या पाठामध्ये अजून एक मुळांचा प्रकार बघितलेला होता, त्याचं नाव होतं फायब्रस रूट. तर आता मी ते सध्या लिहित नाही ना, टॅप रूट आहे. बघा याला काय असतात, याला पहा बारीक 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 या पद्धतीने डायग्राम होऊन द्या पूर्ण. त्याच पद्धतीने. तर काय असते हा भाग कुठे वाढेल सांगा बरं. हा काय अंडरग्राउंड, अंडर द सॉइल, अंडर द सॉइल. हा जमिनीच्या आतमध्ये वाढेल. आणि याला जे दिसतात बाजूचे जे याला सेकंडरी रूट असं म्हणतात, सेकंडरी रूट. आणि प्रायमरी रूट कोणता होईल, हा जो तुम्हाला मुख्य दिसतो आहे याला आपण प्रायमरी रूट असं म्हणू, प्रायमरी रूट. आता भरपूर सारे सेकंडरी रूट हा पूर्ण एक प्रकार जो आहे, ती डायग्राम कशी अशी आहे, टॅप रूट जी आहे हा मुख्य. आता हा जो झाला तो प्रायमरी रूट. आता टॅप रूट मध्ये दोन प्रकार, प्रायमरी आणि सेकंडरी, या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल. आता याचे वेगवेगळे भाग आहेत ते पण मी तुम्हाला लिहून दाखवतो. रूट कॅप कशाला म्हणतात, तर हा जो बघा सर्वात शेवटचा जो टोकाचा जो भाग आहे, हा जो भाग आहे एकदम शेवटी, याला रूट कॅप असं म्हणतात, रूट कॅप. आणि रूट टीप, जो टीप म्हणजे टोक ना, हा रूट कॅप आहे शेवटचा भाग. या भागामध्ये या पद्धतीने हा जो काळ्या रंगाने तुम्हाला दिसेल हा रूट कॅप आहे. तर बघा समजा जर आपल्याला एखाद्या झाडाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी लावायचं असेल तर आपण काय करू, माती खोदू आणि त्याला हळूहळू काढण्याचा प्रयत्न करू. पण समजा जसं करता करता हे जे रूट कॅप समजा जर डॅमेज झाली तर तो झाड तुमचा जगणार नाही, तो मरेल. हा अतिशय सेन्सिटिव्ह पार्ट असतो, कारण की हा समजा जर डॅमेज झाला तर पुढचा भाग तुमचा वाढतच नाही आणि मग तो झाड कालांतराने काही जातो जो आहे मरण पावतो, तो जगणार नाही. त्याच्यानंतर रूट टीप, हा टोक. चला नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी आज वर्ग 7 साठी पाठ क्रमांक 2 विषय विज्ञान हा घेऊन आलेलो आहे. आपला पाठ क्रमांक 1 पूर्ण झालेला आहे. मला अशी आशा आहे की सर्व विद्यार्थ्यांनी त्या पाठाचे प्रश्न उत्तर लिहिलेले असतील, ते सर्व मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे.
ठीक आहे, तर आज आपण जास्त वेळ न घालवता हा व्हिडिओ तुम्हाला 3-4 दिवसापूर्वी मिळालेला असता, पण मी क्लास घेतला नक्की, मात्र त्याच वेळेला माझा मोबाईलवर कुणाचा तरी कॉल आला आणि तो जो आहे क्लास तो इंटरप्ट झाला आणि मी शिकवत राहिलो, पण ते व्हिडिओ काही रेकॉर्ड झालेला नाही. पण हा जो तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे हा 2 भागामध्ये मिळणार आहे, तर त्याच्यात काळजी करण्याची गरज नाही. जिथे माझा व्हिडिओ कट झालेला होता मी त्याच मुद्द्यापासून पुन्हा इथे सुरुवात करतो आहे. आणि आपण होतो त्या दिवशी, आता माझ्या व्हिडिओमध्ये मी होतो त्यावेळेला टॅप रूट या विषयावर आणि ते मी एक्सप्लेन केलेलं होतं. तर बघा, हा जो टॅप रूट आहे, हा टॅप रूट जो आहे, आपण पहिला जो व्हिडिओ बघितला होता, त्या पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये टॅप रूट हा कोणत्या वनस्पतीमध्ये आढळतो, हा सर्वात पहिला माझा प्रश्न आहे. आणि हा तुम्ही सांगू शकता की जे ट्रीज असतात, ट्री म्हणजे मोठे वनस्पती, ज्याला आपण ज्यांचा ट्रंक मोठा असतो, आणि त्याच्यामध्ये हा टॅप रूट हा जो प्रकार आहे तो आढळतो. अजून दुसरा याच्यामध्ये एक मुद्दा तुम्ही समजा जर घातला तर काय, ट्री हा एक झाला पहिला. दुसरा याला म्हणता येईल की जे द्विबीजपत्री वनस्पती आहे, म्हणजे डायकोटिलीडॉनस वनस्पती जे असतात, म्हणजे द्विबीजपत्री वनस्पती म्हणजे ज्यांच्या 2 भागामध्ये बिया काय होत असतात, जे डिवाइड होत असतात. जसं आपण एक्झाम्पल वगैरे त्याचे बघितलेले होते की जे असतात, जसं मँगो आहे, त्याच्यानंतर टॅमरिंड आहे, त्याच्यानंतर चिकू आहे, त्याच्यानंतर अजून काही असे जे बीज आहेत, करंज आहे, करंज. अजून तुम्हाला जे जे लक्षात येते, मी 4-5 उदाहरण या ठिकाणी सांगितलेले आहे. हे काय आहे, डायकोट. जसं तुरीचं दाणं आहे, ज्याला आपण तूर दाल, जे हा प्रकार जो आहे तो. तर असे अनेक जे वनस्पती आहेत ज्यांच्या बियांचे 2 भाग होतात, त्याला आपण डायकोटिलीडॉनस वनस्पती असं म्हणतो, द्विबीजपत्री वनस्पती असं म्हणतो. या वनस्पतीमध्ये ह्या रूटचा जो प्रकार आहे तो आढळतो. ठीक आहे, याच्यामध्ये ग्राम पनीर, ग्राम म्हणजे हरभरा, चणा ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर पल्सेसवाले सर्व जे आहे, म्हणजे डाळीचे जे सर्व प्रकार आहेत ते याच्यामध्ये टॅपरूट या प्रकारामध्ये येतील. आणि हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा, याची एक आकृती तुमच्या समोर दिसते आहे. या आकृतीला मी त्याच्यातही एक्सप्लेन केलेलं आहे की हे जे रूट कॅप असते, हे रूट कॅप जे असते हे एक अतिशय नाजूक असते. आणि ह्या मुळाच्या, जेव्हा तुम्ही एखाद्या झाडाचं समजा जर एखादं मूळ तुम्ही काढलं तर त्याच्या सर्वात शेवटच्या टोकाला ऑब्झर्व करायचं की रूट कॅप तिथे प्रेझेंट असते आणि हे अतिशय नाजूक असते. त्याच्याच वरचा जो भाग असतो यालाच आपण रूट टीप असं म्हणतो. तुम्हाला क्लिअर दिसायला पाहिजे, बघा, रूट टीप. आणि प्रायमरी रूट म्हणजे काय की जेव्हा आपण एखाद्या वनस्पतीला बाहेर समजा तर जमिनीच्या मातीच्या बाहेर काढतो आणि तो जो सरळ जो आपल्याला जो एक भाग दिसतो रूटचा, त्याला आपण प्रायमरी रूट म्हणतो. आणि त्याला जे बाजूला जे फाट्या फुटलेले असतात त्याला आपण सेकंडरी रूट म्हणतो. आणि त्यांना जे बारीक त्या रूटला जे बारीक असे केसासारखे जे असतात अवयव त्याला आपण रूट हेअर असं म्हणतो. मी या मुद्द्यापर्यंत आलेलो होतो, तर इथले सारे मुद्दे मी समजवलेले आहे. आता हा झाला टॅप रूटचा प्रकार. आकृती या ठिकाणी दिली आहे, मी एक्सप्लेन केलेला आहे. मी आता पुढच्या मुद्द्याकडे जातो आहे, थोडा फास्ट घेणार. हा रूटचा जो आहे पहिला प्रकार जो आहे महत्वाचा, जो मेन रूट मधला जो प्रकार आहे टॅप रूट. आता मी पुढे जातो आहे फायब्रस रूट कडे. ठीक आहे, मी हे मिटवतो आहे. एक्झाम्पल तुम्हाला लक्षात असेल, हा व्हिडिओ थोडासा झूम करून तुम्हाला मिळेल. मी काय म्हटलं की हा जो टॅप रूट आहे हा कोणत्या वनस्पतीमध्ये आढळतो की द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये, म्हणजे ज्या अशा बिया ज्यांच्या 2 भागामध्ये जो आहे डिवायडेशन होत असते. ठीक आहे, आता या रूट टाइप्स ऑफ रूट मधला दुसरा मुद्दा आहे, ते आपण लिहून घेऊ. टाइप्स ऑफ रूट, मुळांचे प्रकार दिसत असेल कदाचित एकदम क्लिअर. मुळांचे प्रकारामधला दुसरा मुद्दा आहे फायब्रस रूट. आता फायब्रस रूट जे आहे त्याचे डायग्राम तुम्हाला काढतोय, एक्झाम्पल्स तर तुम्ही भरपूर सारे बघितले आहे. तर पहिले महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता फायब्रस रूट हा कोणत्या वनस्पतीमध्ये आढळतो, तर बघा, जेवढे काही ग्रास आहेत, ग्रास म्हणजे गवत, त्यांच्यामध्ये आढळतो. आणि दुसरं म्हणजे जे मोनोकॉट असतात, म्हणजे जे मोनोकॉट म्हणजे एक बीजपत्री वनस्पती जे असतात त्यांच्यामध्ये हे आढळतात. आता एक बीजपत्री वनस्पतीचे एक्झाम्पल्स आपण बघूया. जसं राईस आहे, राईस म्हणजे काय, तांदूळ. ठीक आहे,
त्याच्यानंतर व्हीट म्हणजे गहू, ठीक आहे. अजून माईस, रेस. MAIZE, ठीक आहे. MAIZE, माईस म्हणजे मका. त्याच्यानंतर उदाहरण ज्वारचं दिलाय का. कोरिएंडर म्हणजे सांबार, कोरिएंडर म्हणजे सांभार ज्याला आपण म्हणतो तो सांभार, कोरिएंडर हे उदाहरण आहे. त्याच्यानंतर ज्वार ज्याला आपण सॉर्गम या ठिकाणी उदाहरण आहे. सॉर्गम म्हणजे कन्फ्यूज व्हायचं गरज नाही, याला ज्वार सुद्धा म्हणतात, म्हणजेच त्याला मराठीत म्हणावं लागेल ज्वारी. हे जे वनस्पती आहे, आता तांदूळ तुम्ही पाहिलं भातशेती आहे, आता शेतामध्ये रोवायला गेलेले आहेत. आता जेव्हा त्याची वाढ होईल तेव्हा बघा त्याच्या जे परे काढतात शेतातून, तर बघा त्याच्या खाली जे मुळं जे असतात तो प्रकार आहे फायब्रस रूटचा, ठीक आहे. आलं लक्षात. तर हे आता याचं एक तुम्हाला उदाहरण म्हणून आता या फळ्यावर आता एक छान उदाहरण सांगतोय, एक्झाम्पल डायग्राम काढून सांगतोय. समजा जर इथे तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिलाय, तुम्ही वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की दोन बिकर घ्या. बिकर म्हणजे एखादा ग्लास, हा एक ग्लास घेतला, हा दुसरा ग्लास, ठीक आहे. मी करतो आहे एक बीज पद्धती इथे लिहून घेतोय या बाजूला, ठीक आहे. एक बीज पत्री वनस्पती, ठीक आहे. आता या ठिकाणी मी कांद्याची आकृती काढतो. हा कांदा आहे असं समजा, आणि याला असं ठेवा, याच्यात पाणी भरून द्या त्या बिकरमध्ये, कोल्ड वॉटर. ही आहे फिगर 1. काही दिवसाच्या नंतर म्हणजे 4-5 दिवसाच्या नंतर तुम्ही याच डायग्राम पुन्हा मी काढतोय. ठीक आहे. तर हा कांद्याला बघा कशा पद्धतीचं, इथे वरती पानं आलेली असतात, दिसतील तुम्हाला. हा कांदा आहे, हा काही लक्षात नसेल तर लक्षात घ्या. कांदा याला आपण म्हणू ओनियन, ठीक आहे. ओनियन कांदा आहे. तर 4-5 दिवस तो पाण्याच्या संपर्कात राहिल्याने पाण्याच्या त्याचे जे मुळं आहेत त्यांची काय झाली, ग्रोथ झाली. द फायब्रस रूट्स जे आहे शोज म्हणजे ते तुम्हाला पाहायला मिळतील 4-5 दिवसाच्या आफ्टर 3 or 4 डेजच्या नंतर. तर हा जो एक रूटचा प्रकार आहे तो फायब्रस रूट आहे, बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काही रूटचे प्रकार आहेत, हे तुम्हाला कळलं असेल की फायब्रस रूट हा जे एक बीजपत्री वनस्पती असतात त्याचे उदाहरण मी ते दिलेले आहे, ते तुम्हाला कळलेलं असेल. आता हा मी ठेवतोय मी या ठिकाणी, ठीक आहे. चला, तुम्हाला लक्षात आला आहे हा मुद्दा. चला, ठीक आहे, क्लिअर करतो आहे. थोडं थांबून जाऊ. गवत, ग्रास, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही गवताला समजा जर मातीच्या बाहेर काढून पहा, त्याला तुम्हाला या पद्धतीचा जे रूट्स आहेत ते पाहायला मिळतात. गवत कसाही असो, त्याचे जे रूट्स असतात या प्रकारे, याच्यामध्ये जो प्रकार आढळतो रूट्सचा तो असतात फायब्रस रूट, ठीक आहे. या प्रकारे, ठीक आहे मिटो. आता आपण 2 बघितले, टॅप रूट आणि फायब्रस रूट. आता अजून काही रूट वनस्पतीमध्ये असतात, तर त्याच्यातले काही प्रकार आहेत. आता जो मक्याचा जो केअरफुली वाईल द सॉइल इज मॉइस्ट, पुट देम जेंटली इन अ लार्ज conical flask containing water. The soil will get washed off without any harm to the root. Observe the roots carefully. See which plants have tap roots and which have fibrous roots. तुम्हाला जसे जसे जे गवत वगैरे किंवा जे काही अन्य वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतील, घराच्या आजूबाजूला कचरा वगैरे उगवतो, तर जेव्हा तुम्ही त्याला काढून बघा तर कोणत्या वनस्पतीमध्ये फायब्रस रूट आहेत आणि कोणत्या वनस्पतीमध्ये टॅप रूटचा प्रकार आहे हे तुम्हाला लक्षात येईल. त्याचा ऑब्झर्व करा. प्लांट्स लाईक माईस, शुगरकेन, सॉर्गम हॅव 2 टाइप्स ऑफ रूट. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जे मोनोकॉट असतात, मी शॉर्ट मध्ये लिहितो. आता मोनोकॉट म्हणजे एक बीज पत्री वनस्पती. आता याच्यामध्ये काही उदाहरण आहे.
याच्यामध्ये हा रूट तर असतोच, फायब्रस रूट हा तर कंपल्सरी आहेच, पण याच्या व्यतिरिक्त अजून काही 2 प्रकार याच्यामध्ये आढळतात. ते बघा, एक्झाम्पल बघा, माईस, मका, शुगर केन म्हणजेच ऊस, त्यानंतर स्वागम म्हणजे ज्वार म्हणजे ज्वार, ज्याला आपण ज्वारी. हे जे वनस्पती आहेत, या वनस्पतींना जे आहेत फायब्रस रूट्सच्या व्यतिरिक्त काही अजून जास्त रूट्स आलेले असतात. त्याच रूट्सला नाव दिलेल्या ॲडव्हान्टेज रूट्स, म्हणजे त्यांच्यामध्ये अजून अतिरिक्त जो प्रकार आहे तर त्यालाच आपण काय म्हणतो, ॲडव्हान्टेज रूट्स. आता यांचं काम काय असते, कशाला हा तर काम करतो, पण हे कशाला पाहिजे, तर निसर्गाने तशी रचना केलेली आहे. तर यांचं काम काय असतं, बिसाइड द नॉर्मल फंक्शन ऑफ एब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स अँकरिंग द सपोर्टिंग द प्लांट्स, रूट्स परफॉर्म द सम अदर फंक्शन्स टू रूट्स शो द सम मॉडिफिकेशन्स टू परफॉर्म द एडिशनल फंक्शन. सम एक्झाम्पल्स ऑफ सच मॉडिफाईड रूट्स आर कॉल्ड एरियल रूट, स्टिल्थ रूट्स, रनर्स, ब्रीथ रूट्स. आणि हे असे विविध प्रकारचे जे आहे ते ॲडव्हान्टेज रूट्स आपल्याला, किंवा त्याला आपण मॉडिफाईड रूट्स, काही वनस्पतीमध्ये मॉडिफाईड आढळतात, काही याच्यामध्ये. आता बघा, ऊसाचं एक उदाहरण बघूया. सर्वांनी ऊस बघितला आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. बघा इथे ही डायग्राम मी या ठिकाणी काढतो. बघा, हा ऊस आहे असं समजा, आणि हा आहे बा असं. इथं रूट असतात त्याला, इथूनही दिसतात तुम्हाला. बघा डायग्राम दिसते आहे, बघतो आहे मी, दिसते की नाही दिसत कॅमेऱ्यात, दिसतंय. तर हा शुगर केन आहे असं समजा, शुगर केन आहे ऊसात. याला बघा, जेव्हा आपण ऊस तोडतो तर बघा, तो रसवाला ज्यूसवाला जो असतो ना, तो या पद्धतीच्या रूट्सला त्याची सफाई करत असतो. किंवा तुम्ही ऊसाच्या मळ्यात समजा जर केले तर तुम्ही ऑब्व्हियसली ऑब्झर्व करा की हे जे रूट्स तुम्हाला दिसतात, हे जे रूट्स कशामध्ये येतात, हेच ॲडव्हान्टेज रूट्स मध्ये येतात. आणि यांचं काम काय असतं, यांचं काम असतं की बाहेर हवेतून पण काही त्यांना समजा जर नायट्रोजन वगैरे मिळत असेल ते, किंवा मग समजा जर याला सपोर्टची गरज असेल ते, त्याच्यानंतर नॉर्मल फंक्शन जो असतो ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, तर ह्याच्यासाठी हे रूट आहे वरपर्यंत आलेले असतात. बघा कधी ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर हे असतात. त्याच्यानंतर दुसरा इथे ज्वारीच्या पण तुम्ही समजा जर बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीचे रूट्स त्याच्यावर जास्तीचे आलेले मिळतील. आता याच्यामध्ये ॲडिशनल फंक्शन म्हटलं तर काय, ॲडिशनल फंक्शन म्हणजे काय, तर आता त्याच्यामध्ये रूट्स, एरियल रूट्स म्हणजे आता वडाचं झाडाचं एक इथे उदाहरण दिलेलं आहे, त्याला क्रॉप रूट्स येतात, त्याला एक नाव आहे, मी काढू द्या एक्झाम्पल. याचे आपण विविध समजा जर वेगवेगळ्या वनस्पतीचं समजा जर आपण चित्र बघितलं, पिक्चर बघितले, तर आपल्याला लक्षात येईल की त्याला प्रॉपर काय म्हणतात. ठीक आहे, तर मी एक या ठिकाणी वडाचं झाड काढतोय. बघा असं पसरलेला असतो जनरली, वडाचं झाड हा आडवा जास्त पसरलेला असतो. हा एक वडाचं झाड, आणि तुम्ही याला बघितलं असेल की वडाला हे जे त्याला क्रॉप रूट्स असं म्हणतात, त्याला पारंब्या म्हणतात. काय म्हणतात, पारंब्या. यांचंही काम काय, सपोर्ट आहे. काय, सपोर्ट. याचं फंक्शन काय आहे, याचं काम काय, सपोर्ट आहे. यालाच सपोर्ट देणे हा काय आहे, फंक्शन. फंक्शन म्हणजे कार्य, फंक्शन म्हणजे कार्य, सपोर्ट देणे. आणि याला नाव काय आहे, यांना क्रॉप रूट्स, ROP, क्रॉप रूट. तर क्रॉप रूट याला नाव आहे. वडाच्या झाडाला ज्या पारंब्या असतात त्याला क्रॉप रूट्स ह्या प्रकारामध्ये येते. ऑलरेडी हा जो असतो टॅप रूट तो असतोच, त्याला सपोर्ट तर करत असतो, पण बघा वडाच्या झाडाची जी वाढ होते ना ती अशी साईडला असते, खूप जास्त उंच होतो असं नाही, सरळ वाढ नाही होते, त्याची वाढ बाजूला होतो. मग काय होतंय की आता कुठल्या गावाच्या बाहेर समजा जर असं वडाचं झाड असेल तर काय त्याचे जे हे क्रॉप रूट्स आलेले असतात, लहान मुलं जातात, खेळतात, ओढतात आणि तोडतात आणि झुल्या झुलतात त्याच्यामुळे त्याची वाढ होताना दिसत नाही. पण समजा जर एखाद्या ठिकाणी अशा ठिकाणी समजा जर वडाचं झाड असेल की जिथे मुलं जात नाही, खेळत नाही, तर त्याला पण ओळख नाही, तर मग यांची वाढ होते आणि हे अँकरिंग टू द ग्राउंड, अँकरिंग टू द ग्राउंड. ग्राउंड म्हणजे जमिनीच्या आतमध्ये ते जातात, घुसतात. तर त्याचं एक उदाहरण तुम्हाला इथे दाखवलेलं आहे, ते बघा पेज नंबर 11 वर.
काय आहे, रूट्स इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक ब्रांचेस ऑफ बन्यान ट्री, वडाचं झाड, बन्यान ट्री, वडाचं झाड म्हणत आहे बन्यान ट्री. ठीक आहे, यालाच आपण वडाचे वृक्ष, झाड म्हणण्यापेक्षा वृक्ष, वडाचे वृक्ष जे असते त्याला क्रॉप रूट्स आलेले असतात. Banyan tree grows towards the soil. These roots are called crop roots. Wood could be use of these crop roots. याचा काही वापर असतो का? आपल्याला जुळण्यासाठी असतो. In the beginning, the banyan trees has very few crop roots, but later on their number increases. सुरुवातीला कमी असतात आणि मग नंतर त्यांची काय होत असते, वाढ होत असते. आणि असाच एक रूट कोलकातामध्ये कोणत्या ठिकाणी आहे, इंडियन बॉटनिकल गार्डन या ठिकाणी, कोणत्या ठिकाणी, कोलकाता, कोणत्या ठिकाणी, इंडियन बॉटनिकल गार्डन या ठिकाणी असा एक वृक्ष आहे, बन्यान ट्री आहे, जो एवढे वर्ष जुना आहे की त्याचं मूळ जो आहे, म्हणजे हा जो टॅप रूट आहे, हा कोणता आणि क्रॉप रूट कोणता हे आयडेंटिफाईड करणं शक्य नाही. एवढ्या त्याच्या काय झालेल्या क्रॉप रूट झालेल्या आहेत की या झाडाचा मूळ खोड कोणता हे आयडेंटिफाईड होत नाही. आणि तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की त्याच्या किती पारंब्या आणि त्याच्यापासून किती ते जमिनीच्या आतमध्ये अँकरिंग टू द ग्राउंड. आणि याचा जो मुख्य फंक्शन असतो सपोर्ट असतो, आणि दुसरा काय असतो, ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, पाण्याचं. आणि पाण्यातून काय होते, मिनरल्स वगैरे सर्व त्यांना जे काही पाहिजे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, या सर्व गोष्टी, मॅग्नेशियम आहे, ते त्यांना जे झाडाला लागते वाढीसाठी ते सर्व त्या पाण्याच्याद्वारे, मुळाद्वारे ते सर्व शोषलं जाते आणि त्याला सपोर्ट केलं जाते. मोठं पूर आलं, हवा आली, वादळ आलं, स्टोम आलं, जे काही आहे ते वादळ, त्याच्यामध्ये हे सर्व त्याला सपोर्ट करत असतात. अजून एक छोटासा एक उदाहरण आहे की वनस्पतीला पाण्याची आवश्यकता असते आणि वनस्पती पाणी शोषून घेतात. त्याचा एक समजा जर एक्सपेरिमेंट करायचं असलं तर एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. त्याच्यापूर्वी हा जो भाग आहे तो तुम्हाला कळला असेल, समजला असेल. त्याला हा शॉर्टकट लिहिलेला आहे, मोनोकॉटिलॉस, एक बीजपत्री वनस्पती जो असतो त्याच्यामध्ये फायब्रस रूट असतात, हा प्रकार असतो फायब्रस रूटचा. आणि त्याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितले आहे. उसाचं एक्झाम्पल सांगितलं, स्वार्थम आहे, त्याच्यात माईज आहे, याला ॲडव्हान्टेज रूट्स आलेले असतात. आणि एरियल रूट्स, आता हा एरियल रूट जो असतो, हा एरियल रूट्स जो प्रकार आहे हा तुम्हाला क्लिंबर आणि क्रीपर्स, ज्या वेली असणाऱ्या ज्या वनस्पती असतात त्या वनस्पती बघा, जे बीटर गार्ड आहे, त्याच्यानंतर बॉटल गार्ड आहे, त्याच्यानंतर वॉटरमिलन, पंपकिन, हे जे एक्झाम्पल्स असतात यांच्यामध्ये जे रूट्स आलेले असतात ते स्टिल्थ रूट वगैरेचा जो प्रकार आहे किंवा जे एरियल रूट्सचा जो प्रकार आहे, स्प्रिंग लाईक पार्ट जो असतो बघा, एक समजा जर वेली असणारी वनस्पती आहे आणि ही वेली असणारी वनस्पती एखाद्या सपोर्टनी वाढते, बरोबर आहे. आणि मग त्याच्या जवळ जे काही एखादी काळी वगैरे किंवा एखादं काही असेल तसा स्प्रिंग लाईक जो पार्ट येतो आणि तो काय करतो, गुंडाळला जातो गोल 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 गोल. तर ह्यालाच आपण एरियल रूट्स असं सुद्धा म्हणू, एरियल रूट्स. आणि ते सपोर्ट करतात, स्प्रिंग लाईक पार्ट जो असतो त्याला हवेमध्येच ते काय करतात, एखाद्या वस्तूला गुंडाळून घेतात किंवा त्याला स्टिल्थ रूट असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आता एक एक्झाम्पल बघू. आता वृक्षाला पाण्याची गरज असते असे त्याच्यामध्ये ते रूटचे प्रकार आहेत, ते पार्ट्स आहेत. आता वेगवेगळ्या वनस्पतीला वेगवेगळ्या त्याच्या उपयोगानुसार काय ते आलेले असतात, त्यांच्या उपयोगासाठी, त्यांना सपोर्टसाठी. आता एक उदाहरण पाहूया की वनस्पतीला पाण्याची आवश्यकता असते. हे आपण ऑब्झर्वेशन मधून शिकतोय सायन्स. आपण आपल्या बाजूच्या गोष्टीचं समजा जर सूक्ष्म निरीक्षण केलं, वी ऑब्झर्व इच अँड स्मॉलेस्ट थिंग्स इन अवर सराउंडिंग, सो वी कॅन इझिली अंडरस्टूड. बघा, एक जार आहे, त्या जारमध्ये एखादा वनस्पती जो आहे अँकर करा, टाकून द्यायचा. त्याला रूट्स आहेत आणि वनस्पती. त्याच्यात बघा हे पाणी आहे. ही डायग्राम 2 बघा मी काढतोय पुन्हा. ही दुसरी जार आहे. ती जार म्हणजे काही दिवसाच्या नंतर आफ्टर 2 days, 2 दिवसानंतर तुम्ही ऑब्झर्व करायचं. हा तोच प्लांट, त्याला रूट्स, त्याची आता हलकी वाढ झालेली दिसेल. वनस्पती ही जलद गतीने वाढतात, फास्ट ग्रोथ. आता हा जो लेवल आहे कशाचा, वॉटर लेवल. हा वॉटर लेवल, मला आता गोष्ट सांगा की हा जो वॉटर लेवल आहे, हा वॉटर लेवल कमी झालेला तुम्हाला दिसेल.
काय दिसेल, कमी झालेला दिसेल. हा इथपर्यंत येऊन राहील म्हणजे हा डाऊनला जाईल भाग. म्हणजे पाण्याची पातळी काय होईल, पाण्याची पातळी ज्याला आपण लेवल म्हणतो, वॉटर लेवल डिक्रीज की इन्क्रीज, वॉटर लेवल डिक्रीज. म्हणजेच काय की 2 दिवसाच्या नंतर वनस्पतीची वाढ झाली आणि वाढीसाठी त्यांनी कशाचा वापर केला आहे की पाण्याची गरज होती त्याला पाणी. हा एक एक्झाम्पल म्हणून तुमच्या याच्यामध्ये दिलेला आहे. तर हा आपण भाग या ठिकाणी बघितला आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे स्टीम. आता मी पहिले बघतोय 12 मिनिटं ते झालेले होते जुने, आता किती मिनिटं झालेले आहेत. जर कमी झाले असेल तर त्याला कंटिन्यू करतो. ठीक आहे, 26 मिनिटं हे झालेले आहे. 12 मिनिटं ते 28-38 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे आणि मला असं वाटतं अर्धा तास सफिशियंट आहे तुमच्यासाठी. या ठिकाणी थांबतो. उद्याच कदाचित लगेच जसा वेळ मिळाला, मी तुम्हाला म्हटलेलं होतं की मला जसं वेळ मिळेल, अतिशय थकून जातो आहे दिवसभर सर्व कामं असतात आणि हा एक महत्त्वाचा जो भाग आहे आपण वर्ग 7चा तो या ठिकाणी बघितलेला आहे, चॅप्टर नंबर 2चा. मला आशा आहे तुम्ही हा व्हिडिओ पहा. पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांना हा व्हिडिओ पाहू द्या. ठीक आहे, चल, धन्यवाद.